पीडा आहे, दशरथ राजांना शनीची पीडा आहे, कारण माझा मृग नक्षत्रावर जन्म झालेला आहे. कोणाचा कधी जन्म झालाय, कोणाचा कसा आहे, मूळ नक्षत्रावर, काही मृग नक्षत्रावर ज्याचा जन्म झाला त्याला शनीची पीडा असते जास्तीत जास्त. पुनर्वसू नक्षत्रावर तुझा जन्म रामा, तुझा पुनर्वसू नक्षत्रावर जन्म आहे आणि संकट खूप आहे, अशुभ चिन्ह दिसा. हे बघ माझ्या समोर जेवायला वाढलेलं ताट आता घरी घेऊन गेली. ढग नसताना सुद्धा गडगडाट होऊ लागला. पाणी जर ढगात असेल तर यावेळेस गडगडाट होईल, पण ढगात गडगडाट असताना सुद्धा चैत्र महिना त्यावेळेस कशाचा पावसाळा, विजा पडू लागल्या, भूकंप होऊ लागला. रामा काहीतरी विचित्र घडलं. या चिन्हाचा निजविलास राज्यभ्रंश का वनवास. दशरथ राजा मी सांगतो हे सगळे अशुभ चिन्ह दिसतात, एक तर राज्यभंग होईल, नाही राज्यभ्रंश होईल, म्हणजे राज्याचं पाताळात जाईल, नाहीतर दुसरा गोळे तुला वनवासात जावं लागेल. तू काहीतरी होईल. राज्यभ्रंश शब्दाचा अर्थ एक तरी या देशाचा राजा मरेल, नाहीतर दुसरी गोष्ट या देशाचा युवराज वनात जाईल. दोन्ही पैकी एक होईल आणि दोन्हीही झालंच पुढं. अवश्य होय जीवनाश. काही काही लोकांना अपशकुन कळत नाही, त्याला काय होते म्हणतात. एवढं देवाने ठोकलंय, एवढं ठेचलंय तरी अक्कल येत नाही काही लोकांना, पण शहाण्या लोक लगेच जाणून असतात असं करायला नाही पाहिजे. या लागेदार गुणाता युवराज्याभिषेकता अंगीकारी अतिशीघ्रता प्रातः पुण्यता साधोनी. सकाळी कौसल्या सुमित्रांना आनंद झाला. अहो श्रीराम राज्याभिषेक तेने कौसलीसी परम हरिक उदाहरण दिलं. हरिके झाला लक्ष्मण त्यासी राम बोलिला आपण, माझे राज्य ते तुझे जाण मी तुटणार नाही. लक्ष्मणा मला पिताजीने म्हटले की उद्याच्याला युवराज व्हायचंय, पण एक लक्षात ठेव तुझ्यात माझ्यात भेद नाही. गुळ आणि गोडी सांगा भेद आहे का? भेद आहे. चटकन बोलायचं. एका पोराला सांगितलंय असं पोरग जरा चुनचुनीत होतं पण डांबरट, उठ म्हणलं का मास्तरांनी सांगितलं गोड घेऊन ये. गेलं दुकानात, ते 50ची नोट गुरुजींनी गोड सांगितलंय, लगेच गुळ झुकून दिला. गोड नको गोड द्या, गुरुजीनं सांगितलं गोड सांगायला. अरे बावड, गुळ म्हणजे गोड आणि गोड म्हणजे गुळ, दोन्ही भेद आहे का? नाही. स्वर्ण आणि अलंकार ह्याच्यात काय भेद आहे? सोन्यात आणि अलंकारात भेद नाही. जीव आणि प्राण, जीव आणि शिव यात काय भेद आहे? लक्ष्मणा तुझ्यात माझ्यात अजिबात भेद नाही. बघ श्रीरामासी लक्ष्मणाने श्रीरामासी लोटांगण घालोनी लक्ष्मण. तदनंतर सद्गुरु वशिष्ठ महाराजांनी सूचना दिली. इंद्रजितास आता इंद्राधिक देवास भलं टेन्शन आलं. उद्याला रामाचा राज्याभिषेक होणार, राम गादीवर बसणार आणि राम गादीवर बसल्यानंतर अयोध्येच्या बाहेर नाही निघणार. आम्ही काही रावणाच्या तावडीतून रावण नाही मरणार, रावण आम्हाला काही सोडणार नाही. ज्याच्या ज्याला अस्तित्वाच्या लढाई आहेत. अहो इथं काही संविधानाचं नाही, इथं काय प्रजेचं नाही, घेणं देणं नाही. आपलं तुंतुन काय वाजत राहायला पाहिजे, पहिल्यापासूनच आहे. आता इंद्राला हेच वाटायचं की आमचं कसं होईल, बंदीखान्यातून आम्ही सुटलं पाहिजे. 33 कोटी देवता रावणाच्या बंदीखान्यात आहेत. इंद्रवारी चंद्र छत्रधारी यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा तुझे गोसरी, विधी ते दन कांडन करी. 33 कोटी देवता आहेत. नागपराजांनी परत वर्णन केलेले. इंद्राकडे काम होतं बारी, बारी म्हणजे वारा घालायला इंद्राकडे काम होतं. खिडकीतून जसा वारा येतो तसा इंद्र रावणाला वारा घालत होता. यम पाणी भरत होता. नुसता यम म्हणल्यानंतर आपण लगेच उचकी देतो, तो यम इंद्राच्या रावणाच्या दरबारामध्ये पाणी वाहिला होता.
वायू सर्वदा पूजे ओसरीसी. ओसरी म्हणजे वटी झाडीत होता. विधित येत दळण कांडण करी. ब्रह्मदेव दळण कांडण करायचं काम. अश्विनी कुमार स्त्रियांना पुष्प आणून द्यायचं काम. माको नावाची जी देवता आहे गस्त घालायचं काम. सटवी बाळंतपण करायला. कराळी रात्री जागरण करायला. मेसाईन मैराळ देवाकडे दाढ्या करायला. नवग्रहाच्या पायऱ्या. रावण हे असे देवता बंदी खाण्यात घातले होते. राहू केतू शनी अंगारी त्याची पिडा सुरू सुरासुरी. आता आपलं कसं होईल हो म्हणून लागते. तदनंतर देवतांनी एक विचार केला. आपण आपल्याकडला एक माणूस अयोध्येत पाठवू. अयोध्येत पाठवला की तो सगळ्या चाव्या फिरवी. आणि चाव्या फिरवल्या की राम वनात येईल. रावण मारेल आपली सुटका. चला बोला आता पुन्हा एवढं जबरदस्त काम करणार आहे कोण? रामाला अयोध्येतून काढायचंय. इतकं सोपं नाही. कोण काम करेल? ब्रह्मादेव देवता म्हणले विकल्पाला बोलवा. विकल्पाला बोलवलं. विकल्प कोण आहेत ना मला सांगतात. अविद्येचा अति लाडका कार्यनाशासी अति नेंटका. विघ्न करावया राज्याभिषेका विकल्प देका धाडीला. अविद्येचा अति लाडका हा विकल्प अत्यंत लाडका आहे. कोणाचा माहित आहे का? अविद्येचा, अज्ञानाचा. म्हणजे या विकल्पाची जननी अविद्या अज्ञान आहे. अज्ञानापासून विकल्प होतो. जरा सोपं सांगतो, चटकन करून जाईल. विकल्प म्हणजे काय? पोरगा म्हणला आईला, श्रीमंत घराणा होता. आई मला 100 रुपये दे, मित्रात जायचंय जरा काही अमुक चर्चा करायच्या पार्टी. 100 रुपये काय? 100 रुपये मागतोस? नाही प्लीज आई 100 रुपये दे ना. नाही म्हणलं तर बरोबर का तुला द्यावंच लागते. काय हिसकून घेणारच? हिसकून नाही. बोल तू की म्हणला मी आता बोल. आपल्या घरामध्ये भांडे धुणे करायला शांती आहे का नाही? हो. शांती नावाची 20-22 वर्षाची एक स्त्री मुलगी. आता कुणालाही मुलगी म्हणतात आणि कुणालाही मुलगा म्हणतात. वय 55 झाला. म्हाताऱ्याच्या पुढं तारुण्याच्या पुढं सरकला. युवा नेते. मी लड़की हूं, लड़ सकती हूं. वय 54 वर्षाची लड़की होईल. काय म्हणाला? वय कमी सांगणं वेश्येचं लक्षण आहे. पण ना आढो लपवी आडवी. हा कोळो ना तरी कोळो वधू लपवी अभिवाते. आढो श्रीमंत माणूस. हा श्रीमंत माणूस संपत्ती आपली आहे ना सांगत नाही. कुळ अविवाते. पण्यांगणा लपवी अविवाते. आयुष्य कशाला साधून ठेवायचं? एक पोरगा म्हणला मला एसटीत PMTत बसतो. कॉलेजच्या पुरी आल्या मागून म्हणल्या मामा पुढं सारा. अरे बाबा मामा मोबाईलचा आरसा काढून बघितला. दाढी पांढरी. मामा कधी जावं कळलंच नाही मला. आई आपल्याची शांती नावाची मुलगी भांडी धुणं करायला आहे ना मोलकरी. पप्पा तिला काय म्हणाले? 2 जणच होते चर्चा करत होते. पप्पा तिला म्हणाले ती मी तुला सांगतो 100 रुपये दे. लगेचच्या डोक्यात बाळ्या बाजूला सरकला.
काय म्हणले असतील तरी धर मी म्हणतो ते आता मन ठिकाण्यावर नाही या 1.5 महिन्यात बोलला नवरा काय असेल सारखं विचार ए बाळू 100 रुपये दर 100 नाही मला आता 150 घेईल मला अरे बाबा 150 देते पण बारीक पोरगा असल्या कारणाने ती 150 घ्यायचं आईला खेळत राहिलं जी पटकन झोपलं आई म्हणली करू झोपले आता ती पलंगावर झोपली जी संध्याकाळी 10 10:30 पहाटेपर्यंत तशीच काय म्हणली असती लईच विचित्र नवरा आहे त्याचा डोकं ठिकाण्यावर नाही तसं लोक बाया कुचकुच करीतच होत्या ज्ञान गेलेलं आहे आता काय थोडे फाटे आहेत का काय काय असतं मी सर मला जेवढं येतं तेवढं सांगितलं एवढंच सकाळ झाली पोरगं उठलं शाळेत जाण्याची अय बाबा ऐकली 150 नाही 200 देते तुम्हाला 500 द्यावं लागतं 500 गेलं बाबा शांती काय शांतीला पप्पा का न देते सांग आई सांगतोय ते 500 घेतले पप्पा म्हणाले शांते पोरगं अरे बोल की बाबा बीपी वाढली माझी काय म्हणाले पप्पा शांते माझे मोजे म्हणाले जरा 2 टाक बर ही पप्पा म्हणाले काय म्हणाले तर होते मोजे म्हणाले करून दे पण रात्रभर माईला झोप नाहीचं नाव विकल्प सोपं समजलं ह्याचं नाव आहे विकल्प ही विकल्प जन्माला येतो अज्ञानामधून मूढतेतून जी स्त्रिया मूढ आहे समंजस नाही ती नवऱ्यावर शक घेतात आणि जे पुरुष समन्वय नाही ती बायकोवर शक घेतात ही विकल्प जो आहे हा विकल्प अविद्येपासून निर्माण झालेला आहे आणि हा विकल्प सगळ्यात खराब कित्येक जणांची संसार मोडले या विकल्पाला म्हणून मनुष्याला हा विकल्प मोठा काम करतो नवरा बायको धमतो विघ्न करावया राज्याभिषेकास एक राजाचा मुलगा आणि प्रधानाचा मुलगा इतकी मैत्री दोघात खूप मैत्री होती दोघांच जोष्ट कंटष्ट मित्र होते दोघ जण न्हाव्याचं पोरग म्हणला दोघात फोडायचं दोघं फोडायचे राजाचा मुलगा आणि प्रधानाचा मुलगा दोघ जण बसते असताना हा न्हाव्याचा मुलगा तिथं गेला आणि गेल्यानंतर दोघांपैकी फक्त प्रधानाच्या पोराला बोलून घेतलं राजाच्या पोरापासून इकडे जा काय म्हणायचं मग तेवढंच करायचं जा गेला राजाचा पोरगा मला काय मला सांग काहीच म्हणलं नाही तोंडापाशी घेत तोंड माझ्या कानापाशी घेतलं कुठला शब्द उच्चारले नाहीत अस्फुट सगळं अस्फुट काहीच नाही लावड बोलतोस सांगायचं नाही तुला म्हटलंच नाही मी टाका म्हणलंच नाही काही प्रामाणिक सांगतोच का नाही तुझा ना माझा आजपासून मित्रत्वाचा नात्याचा संबंध तुटला विकल्पाने नाश केला विकल्प कसा आहे ते बघा त्या विकल्पाला बोलून घेतलं हा अविद्येचा अति लाडका आहे कार्यनाशाशी अति नेटका सत्यानाश करायला मात्र चांगला नेट लावून विघ्न करावया राज्याभिषेका विकल्प देखा धाडीला राज्याभिषेक विकल्प म्हणजे विशेष कल्पना म्हणजे विकल्प ही विकल्पाची व्याख्या आहे समजला तुम्हाला विकल्प ब्रह्मदेव म्हणले विकल्पा तो अयोध्येत जायचं अयोध्येत जाऊन त्या कैकेयीची बुद्धी फिरवायची आणि रामाला वनवासात पाठवायचं काम तू करायचं विकल्प म्हणाला विकल्पास थोडी शंका विकल्प म्हणे ब्रह्मदेवा विकल्प ब्रह्मदेवाशी तोड देतो तुम्ही मला पाठवतात नाही का पट्टाभिषेक श्री राघवा ते माझा कोण केवा म्हणजे तिथं माझं काय सामर्थ्य आहे सर्व तारगावा नाही माझं मी तिथं जाणं शक्य नाही पण अजून एक कोण केवा मी जर तिथं गेलो काय देणार मला रोग काय देणार नीटच्या परीक्षेसाठी बिहारमध्ये 3 पोरांनी 43 लाख रुपये लाच दिली तिघही फेल झाले अक्कल बी लागते नक्कल करायला तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट
काय पाहिजे? लाच जास्त वाढली पहिल्यापासूनच आहे. राज्य त्यजिले ईशाने येणीच क्षेत्राभिमाने राज्य त्यजिलेची गुंती जाणून स्मशाने वास केला. ऐशा पैप महेशा पांगुरणे दाही दिशा लाच करू म्हणून कोळसा काम केलं. भगवान शंकर म्हणले कामा लाच घेतलीस म्हणून जाळतो नसता, जाळला नसता, तो तुझ्या बुद्धीला आला असता, गुणागोविंदाने सोडून घेतलं. पण तो देवा कोण लाच घेतलीस म्हणून जाळला. लाचखोर माणसांना गुंडागर्दी करणाऱ्या माणसांना पोलीस कोर्ट नको, जाग्यावर एन्काउंटर. इति योगी बाबा. उगा पळापळीच नाही, उगा खर्च असा नाही, त्याच्यावर लाखो खर्च वेला. आज जी तुम्हाला आम्हाला गरिबी आहे, कुठल्याही सरकारच्या नावाने कुठली लोक ओरडतात, पण तुम्हाला हे दिसत नाही की गरिबी. आज भारत आणि पाकिस्तान दोन स्वतंत्र होऊन बाँड्रीवर आज आपल्या देशाचा खर्च 75% खर्च होतोय. त्याच्यामुळे आपल्याला दरिद्री आहे आणि ही भोगावं लागतात. ते गांधी महाराजा म्हणून हे भोगवावर पंडित जवाहरलाल नेहरू म्हणून दोघा एक राष्ट्र दोन केले आणि दोन करून सीमेवर